तृतीयपंथी प्रकाश उर्फ स्वीटी वेंकप्पा कोळी वय 22 हिने प्रेमात धोका मिळाला असल्याचं सांगत आपलं जीवन संपवलं. स्वीटीने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता. या व्हिडिओमध्ये तिने सुजित जमादार नावाच्या तरुणाचा उल्लेख केला होता. स्वीटीच्या आत्महत्येप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात सुजित जमादार याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला असून त्याला अटकही करण्यात आली आहे. सुजित आणि प्रकाश यांच्यातील प्रेमसंबंध आणि लग्नानंतरही सुजितने दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने प्रकाशने हे टोकाचे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे ज्यात सुजित जमादार आणि प्रकाश स्वीटी एकमेकांच्या जवळ बसलेले दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये सुजित प्रकाशच्या गळ्यात मंगळसूत्र आणि पायात जोडवी घालताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतून सुजित जमादार आणि प्रकाश म्हणजे स्वीटी यांच्यात प्रेमसंबंध होते आणि त्यांनी 1.5 वर्षांपूर्वी लग्नही केले होते हे स्पष्ट झाले. प्रकाश उर्फ स्वीटीने घरदार, बहीण आणि गुरु यांना सोडून सुजित जमादार याच्यासोबत स्वतंत्र संसार टाकला होता. जवळपास 8 ते 10 वर्षापासून त्यांचे नाते होते आणि 1.5 वर्षापासून ते पती पत्नी सारखे राहत होते. मात्र सुजित जमादार दुसऱ्या मुलीशी लग्न करणार असल्याचं कळताच स्वीटीला मोठा धक्का बसला. प्रेमाच्या त्रिकोणात अडकलेल्या स्वीटीने गुरुवारी प्रियकराच्या हळदीच्या दिवशी आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली प्रियकर सुजित अप्पासाहेब जमादार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. प्रकाश उर्फ स्वीटी लहानपणीच तृतीयपंथीयांमध्ये सामील झाला होता. कोळी परिवारात 5 भावंडांमध्ये प्रकाश हा 4थ्या क्रमांकाचा होता. लहानपणापासून तो मुलींसारखा वागत असल्याने रीतिरिवाजाप्रमाणे गळ्यात मोती बांधून तो तृतीयपंथी समूहात सामील झाला होता. त्याचे नाव स्वीटी असे ठेवण्यात आलं होतं असं भाऊ नागेश यांनी जबाबात सांगितलं आहे.